नमस्कार मंडळी, ओळख करून देतो. मी वारकरी संप्रदायातील महान संतांच्या ओव्या अभंगांनी समृद्ध झालेला महाराष्ट्र बोलतोय. आज मी तुम्हाला विठ्ठल नामाचा भक्तिमय प्रवास करणारी कथा सांगणार आहे. ही कथा आहे भागवत धर्माची पताका पंजाब पर्यंत घेऊन जाणाऱ्या, माझ्या मातीला देशभरात नावलौकिक मिळवून देणाऱ्या संत शिरोमणी संत नामदेव महाराज यांची. हाच तो विठ्ठलमय बालभक्त ज्याच्या हट्टाने साक्षात विठ्ठलाला देखील नैवेद्य ग्रहण करण्यास भाग पाडले. बालपण पंढरपुरात गेल्यामुळे संत नामदेव महाराजांना विठ्ठल नामाची विशेष गोडी लागली होती. पुढे याच पांडुरंगाच्या चरणांवर त्यांनी मराठी भाषेत अभंग लिहिण्यास सुरुवात केली. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग, अशी त्यांच्या कीर्तनाची ख्याती होती. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीनंतर नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, असे म्हणत संत नामदेव महाराजांनी भागवत धर्माच्या प्रचारासाठी देशभर प्रवास केला. याच प्रवासात पंजाबमधील शीख बांधवांमध्ये नामदेव बाबा या नावाने ते प्रसिद्ध झाले. त्यांनी लिहिलेले हिंदी भाषेतील सुमारे 62 अभंग नामदेव जी की मुखबानी या नावाने शीख पंथाच्या गुरु ग्रंथ साहिब मध्ये गुरुमुखी लिपीत समाविष्ट करण्यात आले. संत नामदेव महाराज आणि विठ्ठल यांचं नातं इतकं गोड की भगवत भक्तांच्या आणि साधू संतांच्या चरणधुळीचा स्पर्श व्हावा अशी इच्छा व्यक्त करत पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी पायरीचा दगड होण्यात त्यांनी धन्यता मानली. असे हे नामवेदाचे आणि नामविद्येचे आद्य प्रणेते, वारकरी संप्रदायाचे प्रचारक संत शिरोमणी संत नामदेव महाराज यांना जयंती दिनी कोटी कोटी वंदन.